तर नमस्कार मंडळी, माझं नाव संकेत. स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर एकंदरीत मराठी इंडस्ट्रीचा डाउनफॉल का झालाय सुरू? म्हणजे सिनेमे चालत नाहीयेत, नाटकं चालत नाहीयेत, रंगभूमीवरती नाटकं जी येतायत ती चालत नाहीयेत. सो याचं कारण काय आहे? कारण बरेच आपण बघतोय चित्रपटात आता थांबायचं नाही सारखे चित्रपट किंवा अ, आत्म पॅम्पलेट सारखे चित्रपट हे राष्ट्रीय पुरस्कार मिळवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही चित्रपट अगदीच काहीच कुठे दिसत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला काही नाटकं अगदीच 2-3 बुकिंग्स होत आहेत, तर काही नाटकं तर एकंदरीत देवभाभीसारखी नाटकं रंगभूमीवरती चालतायत. एक प्रयोग जे समीर चौगुले करतात, "समय समय मैफिलीत माझ्या" किंवा फोक ॲक्शन असेल, असे कार्यक्रम चालतायत. बट काही चित्रपट चालत नाहीयेत. याचं कारण काय? तर ह्याची बरीच कारणं आहेत. आपण ब्रेकडाउन करूया 5 मध्ये. तर मराठी सिनेमाचा एक सुवर्णकाळ होता. आपण सगळ्यांनी तो अनुभवला, सगळ्यांनी बघितलाय. जत्रासारखे एक मास्टरपीस चित्रपट असतील, नटसम्राट असेल, त्याच्या आधीचे लक्ष्मणमामा, अशोकमामाच्या वेळीचे मूव्हीज असतील, चित्रपट असतील, बनवा-बनवी अ, परत असे बरेच चित्रपट आपण बघितलेत. तिथं एक सुवर्णकाळ काळ आपण अनुभवलाय. तर त्या काळचं जनरेशन आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ताच्या यूथना, आत्ताच्या जनरेशनला कॉमेडी पिक्चर हवेतच आहेत. चांगली स्टोरी हवी आहे, चांगला कंटेंट हवा आहे. त्या लोकांना स्टारकास्ट नकोय, कोणी ओळखीचा चेहरा नकोय. त्यांना अनोळखी चेहरा असेल तर चालेल, पण तुम्ही चांगला कंटेंट द्या, चांगली स्टोरी द्या. तर मराठी प्रेक्षक, मराठी चित्रपट बघणारा, मराठी नाटकं बघणारा प्रेक्षक हा आपोआपच थिएटरकडे वळेल किंवा आपोआपच चित्रपटगृहांकडे वळेल. आता झालंय असं, की आत्ताचे चित्रपट दिग्दर्शक, प्रोड्युसर काय करतायत, की त्यांना ओळखीचे चेहरे लोकांना द्यायचे. त्याच लोकांना घेऊन चित्रपट करायचे. सो ह्याने होतंय काय, ते लोकं ऑलरेडी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत. त्यांची काही ना काही कंटेंट चालू आहे. तर ऑलरेडी त्या लोकांना ते लोकं ऑलरेडी सामान्य माणूस, ऑलरेडी मराठी प्रेक्षक त्या लोकांना बघतोय. तर त्या लोकांना ते बघायला का जातील? त्यांना ऑलरेडी त्यांची ॲक्टिंग माहिती आहे, त्यांना माहिती आहे. लोकांना पाहिजे काहीतरी नवीन आणि नवीन दिल्याशिवाय काहीच होत नाही. जसं आपण साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये बघतो. कांतारासारखे चित्रपट, के-जी-एफ असेल, तिकडे त्या साईडला बरेच प्रयोग होतात. ते मराठीमध्ये होत नाही. त्याचं कारण पण तसं आहे. पुढे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर हा झाला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट मला असं वाटतं, स्टोरी लाईन. आता दशावतारसारखा चित्रपट आला कोकणातून. एक चांगली स्टोरी, चांगली स्टार कास्ट प्लस सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ व्हिज्युअल्स एकंदरीत सगळ्याचा ताळमेळ त्या चित्रपटाने साधला आणि म्हणून तो चित्रपट जवळ-जवळ 50 ते 60 दिवस अजूनही चित्रपटगृहात चालतोय. स्टोरी महत्त्वाची, कंटेंट महत्त्वाचा ओव्हर द कास्ट असं मला वाटतं. तर महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, मराठी प्रेक्षकांचं किंवा काय हवंय, त्यांना हिरो हँडसम नकोय, त्यांना हिरो देखणा नकोय, त्यांना हिरोईन्स देखील नकोय. त्यांना हिरो कसलाही असला हिरो हिरोईन कसलीही असली तरी चालतील, कशी दिसणारी असली चालेल. त्यांना महत्व आहे स्टोरी, डायलॉग, ॲक्टिंग. ते लोकं ॲक्टिंग बघतात. मराठी प्रेक्षक, मराठी संस्कृती, नाटकाची परंपरा असेल, चित्रपटाची परंपरा असेल, एकंदरीत मराठी प्रेक्षक त्या गोष्टींनी अ, वेडावलेला आहे. म्हणजे आजूबाजूला त्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे त्यांना सगळ्याची जाण आहे. त्यांना काय हवंय. पण आत्ताच्या दिग्दर्शकांना, आत्ताच्या चित्रपट बनवणाऱ्यांना चा फोकस वेगळा आहे. त्यांना 40% प्रेक्षकांना खुश करतायत आणि ते कसं खुश करतात? त्यांना स्टारकास्ट देतात. त्यांना जे ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत Instagramवरती, YouTubeवरती फॉलोअर्स जास्त आहेत, त्या लोकांना कास्ट करतायत, त्या लोकांना घेऊन येतायत. तर हे 40% प्रेक्षक झाले. त्यांना तेच बघायचं आहे. पण उर्वरित 60% जो प्रेक्षक आहे मराठी चित्रपट बघणारा, ह्या लोकांचा अ, हेतू, ह्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या लोकांना कंटेंट पाहिजे, त्या लोकांना स्टोरी पाहिजे, त्या लोकांना अ, काहीतरी नवीन पाहिजे. जसे साऊथवाले करतात, के-जी-एफ बनवला, पुष्पा बनवला, आर-आर बनवला, कांतारासारखे चित्रपट. असे अशा काहीतरी दमदार स्टोरी लाईन ज्या आपल्या आहेत. आपण फक्त इतिहास जपण्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांवरती बरेचसे चित्रपट काढतोय. काढायला हवेत, हरकत नाही. पण बाकीचे सारखे विषय आता कोकणामधला जसा दशावतार आपण बघितला, तसा एक राखण धर्म काय असतो, ह्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. आता आम्हाला माहिती आहे कारण आम्ही गावामध्ये वाढलो. पण आमच्या पुढच्या जनरेशनला राखणदार हा काय असतो हे माहितीच नाहीये.
किंवा त्याचं महत्व काय, त्याची पूजा का केली जाते कोकणामध्ये, तर कोकणामध्ये आता काय एवढं का मानतात, हे लोकांना माहितीच नाही, आताच्या जनरेशनला नाही माहिती आहे. सो ते कुठेतरी त्याचं समाज प्रबोधन ही एक चांगली गोष्ट असू शकते. तसं मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, उत्तर कोकणात असेल, सॉरी उत्तर महाराष्ट्रात असेल, असे प्रत्येकाच्या भागातल्या काही काही स्टोऱ्या असतात. त्या पुढे आणल्या पाहिजेत. आपलं लक्ष चुकतंय कुठे, आपण मुंबई पुण्याच्या गोष्टी घेऊन चाललोय. लव्ह स्टोरीज दाखवतोय आणि तोच त्याच भागातल्या त्याच स्टोऱ्या रिपीट होत आहेत. तेच. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तरच मराठी सिनेमाला, मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील. नाटकं उत्तम चालली आहेत. नाटकांना भरभरून प्रतिसाद आहे आणि मुळात मी जे सोशल मीडियावरती बघतोय, की यंग जनरेशन नाटकाकडे जास्त वळले. त्यांना रंगभूमी लाईव्ह ऍक्ट बघायचं आहे. फ्लोकाकन असेल, देव बाभळी सारखा स्पिरिच्युअल नाटक असेल किंवा अजून बरीच नाटकं आहेत. मी पण मध्ये एका नाटकाला गेलो होतो. ते नाटक मला आता नाव आठवत नाहीये, बट अशी नाटकं. तर आत्ताची जनरेशन ही लाईव्ह ऍक्ट कडे वळते. त्यांना कॉन्सर्ट्स असतील बघायला आवडतात, त्यांना नाटकं बघायला आवडतात, त्यांना फ्लोक सारखे कार्यक्रम बघायला आवडतात. तर हे कुठेतरी दिलं पाहिजे. म्हणजे डिमांड आहे, पण सप्लाय प्रॉपर होत नाहीये. सो डिमांड आणि सप्लायची कन्सेप्ट आत्ताच्या मराठी दिग्दर्शकांना, आत्ताच्या मराठी मेकर्सना कळली पाहिजे. तरच एकंदरीत जो मराठीचा सुवर्णकाळ होता, तो आपल्याला परत आणता येईल. अन्यथा हे असंच चालू राहणार. तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीचं कुठे चुकतंय किंवा मेकर्सचं कुठे चुकतंय? तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. एक कमेंट, एक लाईक आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. युअर वेल विशर सायनिंग ऑफ.